गुड मॉर्निंग. चला, आज आपण अल्लाउद्दीन खिल्जीचे दख्खन धोरण याविषयी सविस्तर चर्चा करूया. आता इथे नीट लक्षात घ्या, अल्लाउद्दीन खिल्जीचे प्रशासकीय धोरण आणि आर्थिक धोरण आपण मागील ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. त्याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता इथे अल्लाउद्दीन खिल्जीचे दख्खन धोरण म्हणजेच अल्लाउद्दीन खिल्जीचे दक्षिण धोरण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता आपण प्रशासकीय धोरणाच्या वेळेस अल्लाउद्दीन खिल्जीची थोडक्यात बॅकग्राऊंड बघितलेली पुन्हा इथे पाहूयात. अल्लाउद्दीन खिल्जी हा दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिल्जी याचा पुतण्या. तो लहानपणीच अनाथ असल्यामुळे चुलत्याने म्हणजेच सुलतान जलालुद्दीनने त्याचे पालनपोषण केले. अल्लाउद्दीन खिल्जी हा शूर पराक्रमी असल्याने लवकरच त्याचं वर्चस्व निर्माण झालेले दिसते, त्याचा प्रभाव निर्माण झालेला दिसतो आणि त्यामुळेच सुलतान जलालुद्दीन खिल्जीने अल्लाउद्दीनला कडा आणि माणिकपूरची जहागिरी दिली. दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिल्जी याने त्याला आपला जावईही करून घेतले आणि त्याच्यावर जी महत्त्वाची जबाबदारी या दरम्यान सोपवली होती ती म्हणजे देवगिरीच्या मोहिमेची. आणि या देवगिरीच्या मोहिमेवर अल्लाउद्दीन खिल्जी गेला असताना त्यात त्याला यश मिळाले. देवगिरीच्या राजाने युद्धखंडणी देण्याचे मान्य केले. प्रचंड संपत्ती मिळाल्यानंतर अर्थातच अल्लाउद्दीन खिल्जीला दिल्लीची गादी पाहिजे होती आणि म्हणूनच अल्लाउद्दीन खिल्जीने आपल्या चुलत्याला म्हणजेच जलालुद्दीनला बोलवून विश्वासघाताने त्यास ठार मारले आणि अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिल्जी दिल्लीचा सुलतान बनला. आता आपण अल्लाउद्दीन खिल्जीचा साम्राज्य विस्तार पाहणार आहोत. आत्ताच मी तुम्हाला काय म्हटलं आहे की दख्खन धोरण. दख्खन धोरण म्हणजेच दक्षिणेचं धोरण. दक्षिणेचा साम्राज्य विस्तार विचारला तर फक्त दक्षिणेचा साम्राज्य विस्तार लिहायचा आणि पूर्ण अल्लाउद्दीन खिल्जीचा साम्राज्य विस्तार विचारल्यानंतर उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडचा साम्राज्य विस्तार लिहिणं गरजेचं आहे. ओके. आता आपण अल्लाउद्दीन खिल्जीचा साम्राज्य विस्तार थोडक्यात पाहूयात. अल्लाउद्दीन खिल्जी सुलतान बनल्यानंतर प्रारंभीच्या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर म्हणजेच बंडखोरांचा पाडाव केल्यानंतर, आपली सत्ता स्थिर भक्कम केल्यानंतर आणि राज्यात शांतता सुव्यवस्था निर्माण केल्यानंतर तसेच परकीय आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी, सरकारी वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने संघटित सेना तयार केली. या सैन्याच्या मदतीने अल्लाउद्दीन खिल्जीने बलाढ्य तुर्की साम्राज्य निर्माण केले. आता आपण पहिल्यांदी उत्तर भारतातील साम्राज्य विस्तार याविषयी सविस्तर चर्चा करूयात. बलबनप्रमाणेच अल्लाउद्दीन खिल्जीने संपूर्ण उत्तर भारतात आपले वर्चस्व निर्माण केले. ज्या हिंदू राजांनी बंड करून स्वातंत्र्य पुकारले त्यांचा यशस्वीरित्या पाडाव केला. आता उत्तरेकडे ज्या राज्यांविरोधी
युद्धमोहिमा हाती घेतल्या आणि त्यात अल्लाउद्दीन खिल्जीला कशा प्रकारे यश मिळालं याची सविस्तर चर्चा करूयात. प्रथम आपण गुजरात, या गुजरातवर अल्लाउद्दीन खिल्जीने कशा प्रकारे वर्चस्व निर्माण केले याविषयी चर्चा करूयात. गुजरात येथे हिंदू राजा कर्णसिंह राज्य करीत होता आणि गुजरातचे राज्य जिंकून घेण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने आपला सेनापती नुसरत खानाला प्रचंड सैन्यानिशी पाठविले. आता बघा, 1297च्या दरम्यान अल्लाउद्दीन खिल्जीचा जो सेनापती होता तो कोण होता? नुसरत खान. नीट बघा. नंतर मात्र आपल्याला मलिक काफूर हा सेनापती दिसतोय. कशा पद्धतीने ते आपण पाहूयात. आता 1297मध्ये नुसरत खानाने गुजरातचा राजा करणसिंह अथवा कर्णसिंह दोनही पद्धतीने लिहिलं तरी बरोबर धरलं जाईल. कर्णसिंह याचा पराभव करून गुजरातचे राज्य जिंकून घेतले आणि या कर्णसिंहाची राणी कमलादेवी आणि खोजा मलिक काफूर नुसरत खानाच्या म्हणजेच अल्लाउद्दीन खिल्जीच्या सेनापतीच्या हाती सापडले. या कमलादेवीला आणि मलिक काफूरला नुसरत खानाने दिल्लीला पाठवून दिले. कोणाकडे? अल्लाउद्दीन खिल्जीकडे. मग अल्लाउद्दीन खिल्जीने कमलादेवीशी विवाह केला. अल्लाउद्दीन खिल्जीने मलिक काफूरला सेनापती बनवले. राजा कर्णसिंह आणि त्याची मुलगी यांनी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी दक्षिणेकडे पलायन केले आणि देवगिरीचा आश्रय घेतला. आता इथे ऑब्जेक्टिव्हसाठी गुजरातवर आक्रमण करताना अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याचे नेतृत्व अथवा सेनापती कोण होता? तर इथे उत्तर काय येईल? नुसरत खान. नीट बघा. ओके. आता अल्लाउद्दीन खिल्जीने कमलादेवीशी विवाह केला आणि मलिक काफूरला आपला सेनापती बनवले. राजा कर्णसिंह आणि त्याची मुलगी आपले प्राण वाचवण्यासाठी देवगिरीच्या आश्रयाला गेले. 1299मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने रणथंबोरचे राज्य जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. थोडक्यात 1297मध्ये गुजरातवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीने आपलं लक्ष कुठे वळवलं? रणथंबोरकडे. राईट. आता 1299मध्ये रणथंबोर जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. आता त्यावेळी रणथंबोर येथे जो राजा होता तो म्हणजे राणा हमीर. राणा हमीर याने नवीन मुसलमानांना आश्रय दिला होता. काय? कोणाला आश्रय दिला होता? नवीन मुसलमानांना. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन प्रचंड चिडलेला होता आणि म्हणूनच अल्लाउद्दीनने प्रचंड सैन्यासह रणथंबोरवर स्वारी करून रणथंबोरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि झालेल्या लढाईत राणा हमीर मारला गेला. अनेक राजपूत त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अशा पद्धतीने गुजरातप्रमाणेच रणथंबोरचे राज्य जिंकून घेण्यात अल्लाउद्दीन खिल्जीला यश मिळाले. आता आपण पाहूयात मेवाड.
मेवाड येथे कोणाचे राज्य होते? रतनसिंह. बघा, अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या वेळेस मेवाड येथे कोणाचे राज्य होते? MCQसाठी तर लक्षात घ्यायचे रतनसिंह. ओके. आता बघा, रतनसिंह याची पत्नी पद्मिनी ही अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्याची ख्याती संपूर्ण भारतभर पसरली होती आणि म्हणूनच राणी पद्मिनीला प्राप्त करण्यासाठी आणि मेवाडचे राज्य जिंकून घेण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने 1301 मध्ये मेवाडवर आक्रमण केले. मेवाड येथील चित्तोडच्या किल्ल्याला वेढा दिला, पण पहिल्या आक्रमणाच्या वेळेस अल्लाउद्दीन खिल्जीला यश मिळाले नाही. परंतु अल्लाउद्दीन खिल्जीला राणी पद्मावती पाहिजे असल्याने दुसऱ्याच वर्षी चित्तोडला पुन्हा वेढा दिला. यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीने खबरदारी जी घेतली ती म्हणजे या चित्तोडच्या किल्ल्यातील लोकांना रसदच मिळणार नाही यासाठी संपूर्ण तरतूद केली. परिणामी किल्ल्यातील रसद बंद झाली. त्यामुळे किल्ल्यातील राजपुतांची उपासमार होऊ लागली आणि सर्व राजपूत अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्यावर तुटून पडले. का त्यांनी अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्यावर तुटून पडले? कारण त्यांना माहिती होतं आता किल्ल्यामध्ये अन्नधान्याचा साठा अतिशय अल्प राहिलेला आहे. असेही मरण्यापेक्षा आपण केसरी पुकारलेला बरा. केसरी इन द सेन्स संघर्ष पुकारलेला बरा. आणि म्हणून या किल्ल्यातील सर्व राजपुतांनी शस्त्र हाती घेऊन अल्लाउद्दीनच्या सैन्यावर ते तुटून पडले. लढता लढता त्यांना वीरमरण प्राप्त झालं. रतनसिंह पडला. अनेक राजपूत युद्धात मारले गेले. ही बातमी किल्ल्यावर समजताच आधी तयारी केल्यानुसार राणी पद्मिनी आणि हजारो राजपूत स्त्रियांनी जोहार पुकारला. इन द सेन्स त्या अग्निकुंडामध्ये जिवंतपणे त्यांनी उडी घेतली. का जोहार पुकारला? तर आपल्या शिलाचं संरक्षण व्हावं. हा राणी पद्मिनी आणि या हजारो राजपूत स्त्रियांचा जोहार इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आजही आपण चित्तोडच्या किल्ल्याला भेट दिली तर तिथे आपल्याला राणी पद्मिनी आणि इतर हजारो स्त्रियांनी जो जोहार केलेला आहे ती जागा बघायला मिळते. मेवाड जिंकून घेतल्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीने चंदेरी, मारवाड, माळवा इत्यादी उत्तरेकडील राज्येही जिंकून घेतले आणि अशा पद्धतीने गुजरात असेल, मेवाड असेल, त्याच पद्धतीने माळवा असेल, चंदेरी असेल, मारवाड असेल, रणथंबोर असेल, ही सर्व राज्ये जिंकून घेऊन संपूर्ण उत्तर भारत वर्चस्वाखाली आणले. आता उत्तरेकडे अशा प्रकारे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर साहजिकच अल्लाउद्दीन खिल्जीचं साम्राज्य विस्तारासाठी दक्षिणेकडे लक्ष केंद्रित झालं.
अगदी सुरुवातीला मी जे म्हटलं होतं अल्लाउद्दीन खिल्जीचे दख्खन धोरण, ते हेच. दख्खन दिग्विजय काय, दक्षिण भारतातील साम्राज्य विस्तार काय, एकच. आता या दक्षिण भारतामध्ये कोणकोणते राज्य होते, ते आर्थिकदृष्ट्या किती समृद्ध होते, तिथे कोणते घराणे राज्य करत होते, त्या घराण्यातील कोणता राजा राज्य करत होता, याविषयी आपण सविस्तर चर्चा करूयात. आता या दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने देवगिरी, वरंगळ, द्वारसमुद्र, मदुरा इत्यादी हिंदूंची स्वतंत्र राज्य होती. म्हणजे देवगिरी काय, वरंगळ काय, द्वारसमुद्र काय, मदुरा काय, ही 14व्या शतकापर्यंत इथे मुस्लिमांची राजवट नव्हती. ही हिंदूंची अतिशय समृद्ध अशा प्रकारची राज्य होती. मात्र या हिंदू राज्यांमध्ये आपापसात संघर्ष चालू होता आणि या आपापसातल्या संघर्षामुळे त्यांची शक्ती क्षीणच बनली होती. परकीय आक्रमण थोपण्याची क्षमताच त्यांच्याजवळ नव्हती. आणि याच वस्तुस्थितीचा फायदा अल्लाउद्दीन खिल्जीने करून घेण्याचे ठरवून दक्षिण भारताकडे आपले लक्ष वळविले आणि दक्षिण भारतातील राज्ये जिंकून घेण्यासाठी अनेक मोहिमा काढल्या. त्या मोहिमा कशा काढल्या, त्याचं नेतृत्व कोणी केलं, त्यावेळेस सेनापती कोण होता आणि या हिंदू राजवटी कोणाच्या ताब्यात होत्या, कोणते घराणे होते, या विषयात आपण सविस्तर चर्चा करूया. या दख्खन दिग्विजयाची कारणे पहिल्यांदा आपण पाहूयात. त्यातलं पहिलं कारण दक्षिण भारतातील हिंदू राज्यांमध्ये आपापसात संघर्ष चालू होता आणि या संधीचा फायदा घेऊन साम्राज्य विस्तार करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने दख्खनवर स्वारी केली. दुसरं कारण काय की दक्षिण भारतातील सर्व राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते. साहजिकच आर्थिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे तेथील अगणित संपत्तीची लूट करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने दक्षिणेवर आक्रमणं केलेली दिसतात. तिसरं कारण काय की अल्लाउद्दीन खिल्जीने सुसज्ज आणि सुसंघटित अशी प्रचंड सेना तयार केली होती आणि या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने दक्षिणेवर आक्रमण केलेले आपल्याला दिसून येते. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे परकीय आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी, अंतर्गत बंडाचा बिमोड करण्यासाठी आणि सरकारी वटहुकुमांची अंमलबजावणी करण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने दक्षिणेवर आक्रमण केलं. तसंच पुढचं कारण राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि साम्राज्य विस्तारासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने जी प्रचंड सेना तयार केली होती, या सैन्याला कायम युद्धात अडकवून ठेवणे आवश्यक होते. आता कायम युद्धात का अडकवून ठेवणं आवश्यक होतं? जर या सैन्याला काम दिलं नाही तर हे सैन्यच बंड करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपल्या सैन्याला सतत लढाईमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने दख्खन मोहीम हाती घेतली. पाचवं कारण काय की कमलादेवीची मुलगी देवलदेवी देवगिरीच्या रामदेवरायाकडे आश्रयाला गेली होती. केव्हा? जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी हा जलालुद्दीन खिल्जीकडे नोकरी करत होता, सरदार होता, त्यावेळेस जलालुद्दीन खिल्जीने अल्लाउद्दीन खिल्जीवर देवगिरीवर आक्रमणाची जबाबदारी टाकलेली होती आणि त्यानुसार त्यावेळेस गुजरातच्या कर्णसिंहाचा मृत्यू झाला आणि त्याची पत्नी कमलादेवी अल्लाउद्दीन खिल्जीच्या ताब्यात आली आणि तिच्याशी कसा विवाह केला याविषयी चर्चा केली आहे. त्यावेळेस
या कमलादेवीची मुलगी आणि त्या पतीने काय केलेलं होतं, देवगिरीचा आश्रय घेतला होता. पण कमलादेवीला आपल्या मुलीला भेटण्याची इच्छा होती आणि म्हणून देवल देवीला परत दिल्लीला आणण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने काय केले, दख्खन दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. खरं तर इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कमलादेवीने गुजरातची कर्णसिंहाची पत्नी कोण, कमलादेवी, हिने आपल्या मुलीला भेटण्याची जी इच्छा अल्लाउद्दीन खिलजीकडे व्यक्त केली तीच चुकीची होती. कारण कमलादेवीला कळायला पाहिजे होतं की जरी आपल्याला भेटण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या मुलीला देवलदेवीला दिल्लीकडे आणल्यानंतर खरंच ती स्वतंत्र राहू शकणार होती का, नक्कीच नाही. आणि पुढे नेमकं तेच झालेलं आपल्याला दिसतंय की देवलदेवीला दिल्लीला आणण्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीला यश मिळाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने आपला मुलगा खिज्रखान याच्याबरोबर देवलदेवीचा विवाह लावून दिलेला आपल्याला दिसतोय. आता इथे बघा की दख्खन दिग्विजयाची एकूण 5 कारणं आहेत. पहिलं, हिंदू राजांमध्ये आपापसात संघर्ष होता. दुसरं, हे सर्व हिंदू राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होती. तिसरं, अल्लाउद्दीन खिलजीकडे प्रचंड सुसंघटित सेना होती. तिसरं, परकीय आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी आणि आपल्या वटहुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी दख्खनकडे आक्रमण केलं. चौथं की अल्लाउद्दीन खिलजीकडे प्रचंड सैन्य होतं आणि या सैन्याला सतत युद्धात गुंतवून ठेवणं गरज होती, नाही तर त्यांनी बंड केलं असतं. आणि 5वं महत्त्वाचं कारण म्हणजे कमलादेवीला आपल्या मुलीला देवलदेवीला भेटण्याची इच्छा होती. म्हणजेच कमलादेवीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दक्षिणेकडे आक्रमण केलेले दिसत आहेत. आता आपण पाहूया दक्षिणेकडे मी आत्ता सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जी समृद्ध राज्ये होती ती कोणकोणती होती, देवगिरी असेल, वरंगळ असेल, त्यानंतर देवगिरी, वरंगळ आणि मथुरा, राईट, आणि द्वारसमुद्र, राईट. आता पहिल्यांदा आपण बघूया देवगिरीवरील आक्रमण. आता हे आक्रमण 1306 ते 1307 जे झालेले ते आक्रमण म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आता सुलतान बनलेला आहे. म्हणजेच अल्लाउद्दीन खिलजी सुलतान बनल्यानंतर देवगिरीवर जे आक्रमण झालेले ते 1306 ते 1307 या दरम्यान पाहूयात आपण. आता बघा, यावेळेस देवगिरीवर हिंदूंचे जे राज्य होते तिथे यादव घराण्याची सत्ता होती आणि राजा रामदेवराय तिथे राज्यकारभार करत होता. अल्लाउद्दीन खिलजीने 1294 म्हणजेच सरदार असताना जे 1294 देवगिरीवर आक्रमण केलं त्यावेळेस रामदेवरायाचा पराभव केला, तेथील अगणित संपत्ती मिळवली आणि रामदेवरायाला दरवर्षी खंडणी देण्याचे मान्य केले होते. परंतु देवगिरीच्या रामदेवरायाने खंडणी पाठवलीच नाही, म्हणजे कबूल केलं. 1294 पराभव झाल्यानंतर रामदेवरायाने खंडणी देण्याचं मान्य केलं होतं. म्हणून तर अल्लाउद्दीनने काय केलेलं होतं, देवगिरीचं राज्य रामदेवरायाकडेच ठेवलेलं होतं. रामदेवराय कुठल्या घराण्यातला होता, तर यादव घराण्यात. ऑब्जेक्टिव्हसाठी 1306-07 दरम्यान देवगिरी येथे कोणत्या घराण्याची सत्ता होती, तर यादव घराण्याची सत्ता होती. ओके. आता रामदेवरायाने काय केलेलं, खंडणी कबूल केली पण दिलीच नाही. 3 वर्ष खंडणी साठलेली होती आणि नंतरही वारंवार सांगून या देवगिरीच्या यादव घराण्याने किंवा राजांनी ती खंडणी दिलीच नव्हती.
साहजिकच खंडणी न दिल्यामुळे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गुजरातचा राजा करणसिंह आणि त्याची मुलगी देवलदेवी यांना या देवगिरीने आश्रय दिलेला होता. आणि म्हणून अल्लाउद्दीन खिलजीने काय केलेले, देवगिरीवर आक्रमण करून देवलदेवीला पकडून दिल्लीला आणले आणि आपला राजपुत्र खिज्रखानाशी देवलदेवीचा विवाह लावून दिला. तसेच देवगिरीचे राज्य जिंकून घेण्यासाठी 1306-07 आपला सेनापती मलिक काफूरला रामदेवरायाचा पराभव करण्यासाठी जे पाठवलं होतं त्यात त्याला मलिक काफूरला यश मिळालं. रामदेवरायाने शरणागती पत्करली, प्रतिवर्षी खंडणी देण्याचं मान्य केलं आणि एवढंच नव्हे तर अल्लाउद्दीन खिलजीचे मांडलिकत्वही मान्य केलं. आणि त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाला क्षमा करून देवगिरीचे राज्य पुन्हा त्याच्याकडे ठेवले. आता आपण पाहूयात वरंगळ. वरंगळ येथे तामिळ राज्य आहे आणि काकतीय घराण्याची सत्ता होती. आणि तिथे जो हिंदू राजा होता प्रतापरुद्रदेव. आता ऑब्जेक्टिव्हसाठी वरंगळ हे कोणते राज्य होते, तामिळ. कोणत्या घराण्याची सत्ता होती, काकतीय घराण्याची. आता ऑब्जेक्टिव्हसाठी काकतीय घराण्याची सत्ता कोणत्या राज्यावर होती, 4 पर्याय दिले जातील. मदुरा असेल, मथुरा तर उत्तरेकडचं, पण मथुरा असेल, देवगिरी असेल आणि वरंगळ. मग तुम्ही पर्याय काय देणार, वरंगळला टिक मार. थोडक्यात वरंगळ येथे कोणत्या घराण्याची सत्ता होती, काकतीय. करेक्ट. कोणता हिंदू राजा तिथे राज्य करत होता, प्रतापरुद्रदेव. राईट. आता बघा, प्रतापरुद्रदेव तिथे राज्य करत होता. 1308 अल्लाउद्दीन खिलजीने आपला सेनापती मलिक काफूरला प्रचंड फौज देऊन वरंगळवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मलिक काफूर प्रचंड फौज घेऊन वरंगळकडे निघाला. ज्यावेळेस प्रतापरुद्रदेवाला हे समजलं की मलिक काफूर प्रचंड फौजेने आपल्यावर हल्ला करत आहे, तो खूप घाबरला आणि आपल्या सैन्याची हानी टाळण्यासाठी शरणागती पत्करली. म्हणजे युद्ध न करता शरणागती पत्करली. अर्थात राजा प्रतापरुद्रदेवच्या पुढे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. आणि मग शरणागती पत्करल्यामुळे साहजिकच मलिक काफूरने सांगितल्यानुसार अल्लाउद्दीन खिलजीला प्रतिवर्षी खंडणी देण्याचे मान्य केले. कोणी, प्रतापरुद्रदेव. प्रतापरुद्रदेव हा कोणत्या राजाचा राजा होता, तर वरंगळ. ओके. थोडक्यात प्रतापरुद्रदेवाने दरवर्षी अल्लाउद्दीन खिलजीला खंडणी देण्याचे मान्य केले. अशा पद्धतीने वरंगळचे राज्यही तुर्कांच्या ताब्यात गेले, म्हणजेच अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात गेले. आता आपण पाहूयात द्वारसमुद्र. द्वारसमुद्रावर अल्लाउद्दीन खिलजीने 1310 ते 1311 दरम्यान आक्रमण केलेले होते. आता जसं आपण वरंगळ हे काय बघितलेले, तामिळ राज्य आणि काकतीय घराण्याची सत्ता होती, तसंच द्वारसमुद्र हे कानडी राज्य आहे आणि होयसळ घराण्याची सत्ता होती.
आणि या घराण्यातील वीर बल्लाळ राज्यकारभार करत होता. आता इथे बघा 3 ऑब्जेक्टिव्ह तुमचे तयार होत आहेत की द्वारसमुद्र हे कोणते राज्य होते? कानडी राज्य होते. इथे कोणत्या घराण्याची सत्ता होती? वेगवेगळे पर्याय दिले जातील. त्या पर्यायांपैकी होयसळ यावर तुम्हाला टिक करायची. ओके, म्हणजेच कोणत्या घराण्याची सत्ता होती? होयसळ घराण्याची सत्ता होती. किंवा होयसळ घराण्याची सत्ता खालीलपैकी कोणत्या राज्यांवर होती? तर तिथे तुम्हाला द्वारसमुद्र पर्याय दिसल्यावर तिथे टिक करायचं आहे. आता द्वारसमुद्रावर होयसळ घराण्याची सत्ता होती. ओके, पण या घराण्यातील कोणता राजा राज्यकारभार करत होता? तर वीर बल्लाळ. ओके, आता बघा 1310 ते 1311 मलिक काफूरने आक्रमण करून वीर बल्लाळचा पराभव केला आणि दरवर्षी वीर बल्लाळने खंडणी देण्याचे मान्य केले. याचाच अर्थ वरंगळप्रमाणे द्वारसमुद्रावर देखील तुर्कांचे वर्चस्व निर्माण झाले. आता आपण पाहूयात मदुरा. मदुरा हे हिंदूंचे राज्य अतिशय समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय समृद्ध अशा प्रकारचं हे हिंदूंचं राज्य होतं. या मदुरामध्ये सुंदर पांड्य आणि वीर पांड्य या 2 भावांमध्ये गादीच्या वारसासाठी हक्कासाठी संघर्ष चालू होता. कोणामध्ये? सुंदर पांड्य आणि वीर पांड्य. यापैकी सुंदर पांड्याने अल्लाउद्दीन खिलजीकडे मदतीची याचना केली आणि अल्लाउद्दीन खिलजी देखील टपूनच बसलेला होता की मदुरा कशा पद्धतीने ताब्यात येईल. अनायसेच अल्लाउद्दीन खिलजीला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आणि अशी संधी अल्लाउद्दीन खिलजी सोडणं अशक्यच होतं. आणि त्यानुसार स्वतःहून सुंदर पांड्याने अल्लाउद्दीन खिलजीकडे मदतीची याचना केल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने आपला सेनापती मलिक काफूरला प्रचंड फौजेनिशी मदुरेवर पाठवले. प्रचंड सैन्य पाहून वीर पांड्य तिथून पळून गेला आणि अशा रीतीने मदुरावर अल्लाउद्दीन खिलजीचे वर्चस्व निर्माण झाले. अल्लाउद्दीन खिलजीने सुंदर पांड्याला मदुराचा राजा बनवला आणि साहजिकच अल्लाउद्दीन खिलजीमुळे आपल्याला हे राजपद मिळालेलं आहे. आपण मदुरेचा राजा झाला. त्यामुळे सुंदर पांड्याने देखील दरवर्षी खंडणी देण्याचे मान्य केले. कोणाला? अल्लाउद्दीन खिलजीला. आता बघा आपण आत्ताही देवगिरीवर आक्रमण नुकतंच आपण बघितलेलं आहे. आता पुन्हा देवगिरीवर आक्रमण 1312. आता का 1312 परत आक्रमण करण्याची गरज निर्माण झाली हे आपण पाहूयात. की राजा रामदेवरायाने काय कबूल केले होतं की मी खंडणी देईल. परंतु राजा रामदेवरायाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शंकरदेवराय गादीवर आला आणि त्याने अल्लाउद्दीन खिलजीला खंडणी देण्याचे बंद केले. परिणामी 1312 अल्लाउद्दीन खिलजीने आपला सेनापती मलिक काफूरला प्रचंड फौज देऊन देवगिरीवर पुन्हा आक्रमण करण्याचा आदेश दिला. त्यानुसार प्रचंड फौजेनिशी मलिक काफूर देवगिरीला धडकला. झालेल्या संघर्षात देवगिरीचा राजा शंकरदेवरायाचा पराभव होऊन तो मारला गेला. आता शंकरदेवरायाचा पराभव झाला, तो मारला गेला. पण अल्लाउद्दीन खिलजीने काय सांगितलं की शंकरदेवराय याचा जो जावई हरपाळ देव की याला
देवगिरीच्या गादीवर बसवावं आणि त्यानुसार राजा हरपाळदेव हा देवगिरीचा राजा बनला. अशा पद्धतीने अल्लाउद्दीन खिलजीने पुन्हा देवगिरीवर ताबा मिळवला. आता आपण पाहूयात अल्लाउद्दीन खिलजीच्या विजयाची कारणे. मग दख्खन दिग्विजयाची कारणे म्हणा किंवा संपूर्ण साम्राज्य विस्तार केलेला आहे, पण संपूर्ण उत्तर हिंदुस्थान ताब्यात घेणं नाही शक्य झालं, पण जो काही उत्तरेचं साम्राज्य विस्तार केला त्याच्याही विजयाची कारणे. परंतु इथे स्पेशली तुम्हाला 5 ते 10 मार्कांसाठी किंवा शॉर्ट नोट विचारली जाईल अल्लाउद्दीन खिलजीच्या दख्खन विजयाची कारणे. मग काय काय आहेत ती दख्खन दिग्विजयाची कारणे? म्हणजे दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीला जे यश मिळालं, जो विजय मिळाला, त्या विजयाची कारणे पाहूयात. 1. दक्षिणेतील हिंदू राज्यांमध्ये यादवी चालू होती. म्हणजे दक्षिणेतील हिंदू राज्य आपापसात संघर्ष करत होती. या यादवीमुळे हिंदू राज्यांची शक्ती क्षीण झाली होती. तुर्की आक्रमणाला थोपवण्याची त्यांच्याजवळ ताकद नव्हती. हिंदू राज्यांची शक्ती क्षीण कशामुळे झाली होती? आपापसातील यादवीमुळे, म्हणजेच आपापसातील संघर्षामुळे. साहजिकच ही शक्ती क्षीण झाल्यामुळे तुर्कांनी आक्रमण केल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यानंतर, त्याच्या सेनापतीने आक्रमण केल्यानंतर हे आक्रमण थोपवणं त्यांना अशक्य झालं. तिसरं कारण म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीकडे सुसज्ज, सुसंघटित आणि शिस्तबद्ध प्रचंड फौज होती. पुढचं कारण म्हणजे हिंदू राज्य जिंकण्यासाठी आणि धर्मप्रसार करण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीचे सैन्य प्रेरित झाले होते. काय? अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य मुस्लिम होतं आणि दक्षिणेकडचे सगळे राज्य हिंदू राज्य होते आणि त्यामुळे ते उत्साहित झाले होते, प्रेरित झाले होते की दक्षिणेकडील हिंदू राज्य आपण जिंकून घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला मोक्षप्राप्तीसारखं आहे. अल्लाला आपण प्रिय होणार आणि म्हणजेच धर्मप्रसारासारखं दुसरं महत्त्वाचं कार्यच नाही. याने प्रेरित होऊन त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि या उत्साहामुळेच त्यांना दक्षिणेवर विजय मिळवणं सहज शक्य झालं होतं. या उलट परिस्थिती हिंदू राज्यांची होती. ते आपापसात संघर्ष करत असल्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली होती आणि त्यांचे सैन्यही अकार्यक्षम होते, कुचकामी होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला मलिक काफूरसारखा मुरब्बी आणि कसलेल्या सेनापतीचे नेतृत्व लाभले होते. मात्र दक्षिणेकडील राज्यांना योग्य ते नेतृत्व मिळालेलं नव्हतं. आता आपण पाहूयात दख्खन दिग्विजयाचे परिणाम. विजयाची कारणे बघितली आपण, आता परिणाम. 1. अल्लाउद्दीन खिलजीला अफाट संपत्तीची प्राप्त झाली. परिणामी प्रचंड सैन्य उभारता आले आणि उत्तरेतील सत्ता संघटन बळकट करता आले. काय? की दख्खन दिग्विजयामुळे अल्लाउद्दीन खिलजीला अफाट संपत्ती प्राप्त झाली. नव्हे, या अफाट संपत्तीच्या प्राप्तीसाठीच तर अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेकडे आक्रमण केलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिला महत्त्वाचा परिणाम काय झाला? की प्रचंड संपत्तीची प्राप्ती झाली आणि त्यामुळे या संपत्तीचा उपयोग कशासाठी अल्लाउद्दीन खिलजीने करून घेतला? की आपली सत्ता संघटन अधिकाधिक बळकट करणे, त्यासाठी प्रचंड सैन्य उभारणे. दुसरा परिणाम काय झाला ते पाहूयात आपण. आता आपण पुढचा परिणाम पाहणार आहोत.
आता बघा, पुढचा जो परिणाम आहे तो म्हणजे दक्षिणेवर जो महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे दक्षिणेतील अनेक हिंदूंनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे मुसलमानांची संख्या वाढू लागली. उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातील इस्लाम धर्म आणि संस्कृतीचा झपाट्याने प्रसार झाला. संपूर्ण भारतात तुर्की साम्राज्य निर्माण झालं. कारण अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला दिल्लीचा सुलतान होता की ज्याने दक्षिणेकडे आक्रमण केलं आणि त्यात त्याला यश मिळालं आणि त्यातून दक्षिणेमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार झाला. अनेकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. धर्मांतरे झाली, ती अर्थात बळजबरीने झालेली दिसत आहेत. आणि एकूणच संपूर्ण भारतात तुर्की साम्राज्य निर्माण होण्यास अल्लाउद्दीन खिलजीच्या दख्खन धोरणामुळे मदत झालेली आपल्याला दिसून येते. ओके.